मागील 2023 या वर्षातील खरीप व रब्बी पीक विमा मिळण्यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर 27 डिसेंबर 2024 रोजी धडक मोर्चा काढला। निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वात जास्त फटका जळगाव जामोद तालुक्याला बसला आहे। वर्षभर सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान होऊन देखील अनेक शेतकरी पीक विमा मिळण्यापासून अजूनही वंचित आहेत। शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी तालुक्यातील शेतकरी व राजकीय संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत, परंतु तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा न मिळाल्याने अखेर 27 डिसेंबर रोजी तालुक्यातील हजारो शेतकरी स्थानिक तालुका कृषी कार्यालयावर धडकले। दरम्यान याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने सकारात्मक निर्णय घेऊन पीक विमा कंपनीची चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। पीक विमा कंपनी व प्रशासनाशी या संदर्भात चर्चा करून तात्काळ योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन कृषी अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेली शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे, जळगाव।